नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मस्त गावाकडच्या चवीची मुगाची डाळीची सातळ बनवणार आहे, ते पण मस्त झणझणीत। ही रेसिपी त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मी इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता त्या डाळीमध्ये मी अर्धा ग्लास पाणी ॲड करून ती डाळ मी 15 मिनिट भिजायला ठेवणार आहे। डाळ भिजते तोपर्यंत आपण 1 टोमॅटो कट करून घेत आहे। मी इथे टोमॅटो बारीक कट करून घेणार आहे। टोमॅटो पण कट करून झालेला आहे। आता मी इथे एक कांदा पण बारीक कट करून घेणार आहे। कांदा पण कट करून झालेला आहे। आता इथं आपली डाळ पण मस्त व्यवस्थित भिजलेली आहे। नकानी तुटते म्हणले की डाळ भिजलेली आहे। आता इथे मी तेल घेतलं आहे। त्या तेलामध्ये मी बारीक कट केलेला कांदा पण ॲड केला आहे। आता ते व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। कांदा पण थोडासा भाजलेला आहे। आता त्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे। कढीपत्ता ॲड करून झाला आहे। आता त्यामध्ये लसूणची पेस्ट पण ॲड करायची आहे। लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे ॲड। आता त्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचं। कांदा पण व्यवस्थित भाजलेला आहे। आता त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो पण ॲड करायचा आहे। तो पण ॲड केला आहे। आता त्याला व्यवस्थित 2 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटोच्या फोडीवर आता चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आणि 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता ते सर्व व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता त्यावरती लाल तिखट टाकायचं आहे, आंबारी टाकायची आणि ते सर्व टाकून झालं आहे। आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता ते व्यवस्थित मिक्स पण झालेलं आहे। आता त्यामध्ये भिजलेली डाळ आपल्याला ॲड करायची आहे। मी ती डाळ पण ॲड केलेली आहे। आता त्यालाही 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। आता त्यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड करायचं आहे, म्हणजे थोडीशी मस्त सातळ शिजली जाते त्या पाण्यामध्ये। आपल्याला जास्त ॲड करायचं नाही, थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। मी इथं पाणी ॲड केलेलं आहे। आता ते 5 मिनिटांमध्ये सर्व पाणी नाहीसं होतं। त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट पण ॲड केला आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि पाणीही आपलं व्यवस्थित बऱ्याचपैकी आटलं आहे। आता त्यावरती आपल्याला 15 मिनिट परत झाकून ठेवायचे आहे, कारण 15 मिनिट परत झाकून ठेवली की आपली मुगाची सातळ पण मस्त वाफळली जाते। सातळ पण मस्त वाफळलेली आहे आणि तयार पण झालेली आहे। आता आपण ती सातळ प्लेटमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे झणझणीत सातळ तुम्ही पण नक्की करा आणि टेस्टला तर एकदम छान आहे। जेव्हाही घरात काहीतरी भाजीला नसेल तेव्हाही मुगाची सातळ नक्की करा, कारण आपल्या प्रत्येकाच्या घरात मुगाची डाळ असतेच। त्यामुळे ही मुगाची सातळ तुम्ही करा आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि गावाकडची चव, झणझणीत मुगाची सातळ।
एकदा बनवली तर तुम्ही सारखं बनवाल अशी रेसिपी आहे. त्यामुळे अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.